वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12 Physics, Chapter 7, Wave Optics, Part 1. First point is introduction. Look at this picture. In this case, this stick appears to bend. This is because of refraction. हे जे आपण स्टिक जे ह्याच्यामध्ये वॉटरमध्ये इमर्स केलेलं आहे हे आपल्याला बेंड झाल्यासारखे वाटते, हे रिफ्रॅक्शनमुळे होतं. नेक्स्ट, ऑब्जेक्ट इनसाइड द लिक्विड appears upside. दिस ऑल्सो बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजे वॉटरमध्ये किंवा लिक्विडमध्ये जे ऑब्जेक्ट असतात ते थोडे वरती उचलल्यासारखे वाटतात, त्यांची रिअल पोझिशन वेगळी असते. किंवा रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन आणि डिफ्रॅक्शन कसं होतं ह्या डायग्राममध्ये आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये रे ऑफ लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर त्याची डायरेक्शन बदलते, दॅट इज रिफ्रॅक्शन. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये रे ट्रॅव्हल होतो, डायरेक्शन बदलते, रिफ्रॅक्शन. आणखीन रे इन्सिडेंट झाल्यानंतर त्याच माध्यमामध्ये रिफ्लेक्ट होतो, दिस इज रिफ्लेक्शन. आणि तर एखाद्या ऑब्जेक्टवरती लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर त्याचं डायरेक्शन बदलते, दॅट इज डिफ्रॅक्शन. Now, already we have learned some concept in previous standard, that is, we have learned that light travels in a straight line while traveling through a uniform and homogeneous medium. तर homogeneous आणि uniform medium मधून लाईट स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होते. यालाच आपण रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट असे म्हणतो. प्रकाश हा नेहमी सरळ रेषेमध्ये जातो, हे आपण ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. द पाथ ऑफ लाईट इज कॉल्ड अ रे ऑफ लाईट. लाईटचा जो पाथ काय असतो तर त्या पाथला आपण रे ऑफ लाईट असं म्हणतो. ऑन एन्काउंटरिंग अँड इंटरफेस विथ अनदर मीडियम, अ रे ऑफ लाईट गेट्स रिफ्लेक्टेड और रिफ्रॅक्टेड, चेंजेस इट्स डायरेक्शन अँड मूव्ज अलॉंग अनदर स्ट्रेट लाईन. तर एखाद्या ऑब्जेक्टवरती इथं दाखवल्याप्रमाणे लाईट जर इन्सिडेंट झाला तर रिफ्लेक्ट होऊ शकतो किंवा डायरेक्शन बदलून रिफ्रॅक्ट पण होऊ शकतो. हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. फर्स्ट आहे द रिफ्लेक्शन. तर आपण रिफ्लेक्शन ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे, पुन्हा एकदा आपण त्याची रिव्हिजन करायची आहे. तर द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे and the normal to the boundary surface at the point of incidence are in the same plane. तर इन्सिडेंट रे जो असतो तो इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणखी नॉर्मल जे असते हे सर्व एकाच प्लेनमध्ये असतात, एकाच प्रतलामध्ये असतात. हे लॉज ऑफ रिफ्लेक्शनमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर द अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजेच दॅट इज द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड नॉर्मल. आपण अँगल ऑफ इन्सिडन्स जे आहे हा आपण अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल, म्हणजे इन्सिडेंट रे अँड नॉर्मल ह्याच्यामधला अँगल जे आपण याला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतो. टू द रिफ्रॅक्टिंग सरफेस इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, दॅट इज द अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल. तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन जे हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे जे आहे ह्या दोन्हीच्या मधला अँगल जे आहे आपण ह्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणतो. आणखीन अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा रिफ्लेक्शनचा लॉ आहे, हा पण आपण ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहे. याच्यानंतर फॉर रिफ्रॅक्शन, तर रिफ्रॅक्शनमध्ये द इन्सिडंट रे, द रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल टू द बाउंड्री बिटवीन द टू मीडिया ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स आर इन द सेम प्लेन. याच्यामध्ये सुद्धा इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल जे आहे ह्या तिन्ही जे आहेत हे तिन्ही पण एकाच प्रतलामध्ये असतात. याच्यानंतर द अँगल ऑफ इन्सिडन्स आय अँड द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर रिलेटेड बाय n1 sin I इक्वल टू n2 sin R, वेअर n1 and n2 आर द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ मीडियम 1 अँड मीडियम 2 रिस्पेक्टिव्हली. तर अँगल ऑफ इन्सिडन्स आय आणखीन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर जे आहेत हे
या रिलेशन रिलेटेड आहेत. N1 sin r इक्वल टू N2 sin r किंवा N इक्वल टू sin i डिवाइड बाय sin r, याला आपण स्नेल्स लॉ म्हणतो. याच्यामध्ये N1 हे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे पहिल्या मीडियमचा, N2 हा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे सेकंड मीडियमचा. हे आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, आणखीन लॉज ऑफ रिफ्लेक्शन. हे आपण ऑलरेडी प्रिवियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट इज नेचर ऑफ लाईट. आता यामध्ये आपण नेचर ऑफ लाईट जे आहे नेचर ऑफ लाईटविषयी अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे कर्पिस्क्युलर नेचर. तर बिफोर 1636 देर वॉज नो आयडिया अबाउट लाईट. तर 1636 पूर्वी लाईट जे आहे प्रकाश जे आहे याच्याविषयी लोकांना काही आयडिया नव्हती. त्यामध्ये फर्स्ट सायंटिस्ट न्यूटन proposed idea about this light in 1636, and according to this Newton, this theory is known as Newton's corpuscle theory. And according to this theory, some assumptions are considered, and these assumptions are: first one is, according to Newton, light is made up of particles, that is corpuscles, which are hard, elastic and massless. तर न्यूटननं 1636मध्ये फर्स्ट व्हॉट इज लाईट ह्या लाईटविषयी काही कन्सेप्ट मांडले आहेत. त्याच्यामध्ये काही अझम्पशन्स कन्सिडर केले आहेत. तर या अझम्पशन्समध्ये फर्स्ट आहे लाईट ही एका स्मॉल पार्टिकलपासून बनलेले आहे, आणि त्या पार्टिकलला त्यांनी नाव दिलं कर्पिस्कल्स. आणि हे जे कर्पिस्कल्स आहेत हे कर्पिस्कल्स हार्ड आहेत, इलास्टिक आहेत आणि मासलेस आहेत. द सोर्स ऑफ लाईट इमिट्स these corpuscles which travel along straight line in the absence of any external force. तर हे जे कर्पिस्कल्स आहेत म्हणजे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स सोर्स ऑफ लाईट जे आहेत सोर्स ऑफ लाईटमधून इमिट होतात आणि विदाऊट एक्सटर्नल फोर्स हे पार्टिकल्स मूव्ह होत असतात. तर हे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स नोन ॲज कर्पिस्कल्स. प्रत्येक सोर्स ऑफ लाईट म्हणजे सन असेल, अदर जे सोर्स ऑफ लाईट जे आहेत कॅन्डल असेल, ह्यामधून जे लाईट बाहेर पडते ह्या लाईटमधून हे पार्टिकल्स बाहेर पडतात आणि पार्टिकल्स मूव्ह होतात. तर विदाऊट एक्सटर्नल फोर्स इथं डायग्राममध्ये दाखवले वा हे कॅन्डल लाईट आहे, यातून हे पार्टिकल्स कर्पिस्कल्स आहेत. कर्पिस्कल्स हे असे मूव्ह होत आहेत. किंवा सनलाईट असेल, हे सनलाईट आहे, हे सनलाईटमधून हे कर्पिस्कल्स हे मूव्ह होत आहेत. हे रेड कलरचे कर्पिस्कल दाखवलेत. आणखीन ही टॉर्च लाईट आहे. तर ह्या टॉर्च लाईटमधून पण हे कर्पिस्कल्स जिथून लाईट इमिट होते लाईट बाहेर पडते ह्यातून हे कर्पिस्कल्स बाहेर पडतात. असे हे सेकंड assumptions आहे अकॉर्डिंग टू न्यूटन्स कर्पिस्कल theory. नेक्स्ट वन इज when the light corpuscles strike a reflecting surface, they undergo elastic collision and as a result follow the laws of reflection. तर हे जे कर्पिस्कल्स आहेत हे कर्पिस्कल्स दुसऱ्या सरफेसवरती जर कोलाईड झाले, इम्पॅक्ट झाले तर तिथून ते त्याचं डायरेक्शन चेंज होते, आणखीन रिफ्लेक्शन होतं आणि हे जे कोलिजन आहे हे इलास्टिक कोलिजन असतं. Next, during refraction, it is the difference in the attractive force between the corpuscles and particles of the medium that causes a change in direction of the corpuscles. ज्यावेळी रिफ्रॅक्शन होतं, ज्या मीडियममधून रिफ्रॅक्शन होतं त्या मीडियमचे पार्टिकल्स आणि हे कर्पिस्कल्स जे पार्टिकल्स आहेत ह्या दोघांच्यामध्ये अट्रॅक्शन होतं आणि ह्या अट्रॅक्शनमध्ये त्यांची डायरेक्शन बदलते, आणखीन हे रिफ्रॅक्शन होत असतं. इथं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे बघा. हे पार्टिकल्स ह्याच्यामध्ये इन्सिडेंट होतात, हे रिफ्लेक्ट झालेले आहेत. असे पार्टिकल्स कर्पिस्कल्स किंवा हे पार्टिकल्स यामध्ये इन्सिडेंट होऊन रिफ्रॅक्ट झालेले आहेत, डायरेक्शन बदललेलं आहे, हे रिफ्लेक्शन आहे. तर ह्यामध्ये डायग्राममध्ये ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं आहे. नेक्स्ट assumption आहे a denser medium exerts a larger attractive force on light corpuscles to accelerate them along the normal to the boundary. तर हे जे कर्पिस्कल्स पार्टिकल्स आहेत कॉर्पिस्कल्स, ह्या कॉर्पिस्कल्सवरती हे डेन्सर मीडियम जे आहे हे डेन्सर मीडियम लार्ज अट्रॅक्टिव्ह फोर्स, जास्त प्रकारचा अट्रॅक्टिव्ह फोर्स ह्याच्यावरती ॲड करतं आणि हे नॉर्मल डायरेक्शनमध्ये हे ॲक्सलेट होतात बाउंड्रीला. त्या बाउंड्रीच्या जे मीडियमचे दोन मीडियमची जी बाउंड्री आहे ह्या बाउंड्रीच्या नॉर्मल डायरेक्शनमध्ये हे ॲक्सलेट होतात कॉर्पिस्कल्स. दस Newton's theory predicted that the speed of light in denser medium would be higher than that in rare medium. This
कॉन्ट्राडिक्ट्स द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन. तर ह्या वरच्या असम्पशन्सवरून न्यूटन जे आहे ह्यांनी तर डेन्सर मीडियम जे आहे ह्या डेन्सर मीडियममध्ये स्पीड ऑफ लाईट जे आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट जे आहे ही लार्जर असते. आणखीन रेअर मीडियममध्ये ही व्हेलॉसिटी ऑफ लाईट कमी असते, लेसर असते, रेअर असते हे सांगितलेलं आहे. म्हणजे घन माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग जास्त आहे आणि विरळ माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग कमी आहे. पण हे नंतर एक्सपेरिमेंटल करून चेक केल्यानंतर हे कॉन्ट्राडिक्टरी आलेलं आहे. पण त्यांच्या थेरीमध्ये यांनी हे ॲसम्पशन कन्सिडर केलेलं आहे. लाईट ऑफ डिफरंट कलर्स करस्पॉन्ड्स टू कर्पिस्कल्स ऑफ डिफरंट साईज. तर लाईट कन्सिस्ट ऑफ 7 कलर्स. पॉलिक्रोमॅटिक लाईट, व्हाईट लाईट कन्सिस्ट ऑफ 7 कलर. आपल्याला माहिती आहे की सनलाईट, पॉलिक्रोमॅटिक लाईट जे आहे ही 7 कलरपासून बनलेली असते. तर हे 7 जे कलर बनले आहेत हे कलर्स ड्यू टू डिफरंट साईज ऑफ कॉर्पिस्कल्स. कॉर्पिस्कल्सची वेगवेगळी साईज आहे, ह्या वेगवेगळ्या साईजमुळे वेगवेगळे कलर आहेत लाईटला हे यांनी या असम्पशन्समध्ये मांडलेलं आहे. त्यानंतर ही जी थेरी आहे ही थेरी फेल झालेली आहे. कारण ह्या थेरीचं फेल्युअरचे रिझन जे आहेत तर पहिलं फेल्युअरचं रिझन आहे इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन कुड नॉट बी एक्सप्लेन्ड बेस्ड ऑन कर्पिस्कल्स थेरी. तर कर्पिस्कल्स थेरी जे आहे तर इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन हे कन्सेप्ट ह्या थेरीला एक्सप्लेन करता आले नाहीत. तर ओन्ली रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन हे एवढेच कन्सेप्ट ह्या थेरीला एक्सप्लेन करता आले. त्यामुळे ह्या फेल्युअरचं पहिलं रिझन जे आहे हे पहिलं रिझन आहे. सेकंड रिझन जे आहे द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम वुड बी हायर दॅन दॅट इन रेअर मीडियम. दिस कॉन्ट्राडिक्ट्स द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स. तर डेन्सर मीडियममध्ये वेलॉसिटी ऑफ लाईट ग्रेटर असते, रेअर मीडियममध्ये कमी असते. हे यांचं ॲसम्पशनमध्ये आहे. पण एक्सपेरिमेंटल करून चेक केल्यानंतर हे जे असम्पशन्स हे रॉंग आहे. कारण वेलॉसिटी ही ॲक्च्युली रेअर मीडियममध्ये जास्त असते, डेन्सर मीडियममध्ये कमी असते. त्यामुळं ह्या दोन रिझनमुळं ही जी थेरी आहे ही न्यूटनची थेरी जी आहे फेल झालेली आहे. नेक्स्ट पॉईंट इज वेव नेचर. नाउ आफ्टर दिस फेल्युअर ऑफ दिस न्यूटन्स कॉर्पिस्कल्स थेरी इन 1636 then next theory is invented by scientist Huygens, and according to this Huygens, this theory is proposed in 1668, that is known as Huygens wave theory. म्हणजे न्यूटनची थेरी जी आहे ही न्यूटनची थेरी फेल झाल्यानंतर सायंटिस्ट हायजिन जे आहेत यांनी 1668 मध्ये ह्यांनी थेरी नेक्स्ट थेरी प्रपोज केली. According to this Huygens wave theory, some assumptions are, first assumption is Huygens assumed that light to be a wave caused by vibration of particles of the medium. तर लाईट ही पार्टिकल नसून लाईट ही एक वेव आहे आणि हे व्हायब्रेशन जे आहेत ह्या व्हायब्रेशनमुळं पार्टिकलच्या तर ह्या पार्टिकलच्या व्हायब्रेशनमुळं वेव फॉर्म होते आणि ही वेव ट्रॅव्हल होत असते. दिस इज फर्स्ट असम्पशन. सेकंड, ॲज लाईट कुड also travel in vacuum, he assumed that a hypothetical medium called ether is present everywhere including in vacuum. तर निर्वात जे आहे व्हॅक्यूम जे आहे व्हॅक्यूममधून पण लाईट जे ट्रॅव्हल होत असते. त्यामुळं सायंटिस्ट हायजिन जे आहे यांनी ह्या संपूर्ण एंटायर युनिवर्समध्ये ल्युमिनिफरस इथर नावाचं जे मीडियम आहे हे मीडियम प्रेझेंट आहे असं कन्सिडर केलं आहे आणि ह्या मीडियममधून ही लाईट ट्रॅव्हल होत असते हे असं ॲझम्पशन केलेलं आहे. The speed of light wave in denser medium is smaller than that in rare medium, then light bends towards normal. तर स्पीड ऑफ लाईट जे आहे ही लाईट वेव डेन्सर मीडियममधून कमी असते आणि रेअर मीडियम जे आहे ह्या रेअर मीडियममध्ये स्पीड ऑफ लाईट जास्त असते. त्यावेळी लाईट नॉर्मलकडे बेंड होते. ज्यावेळी लाईट डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये ट्रॅव्हल होत असते त्यावेळी लाईट बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल. नंतर ही जी थेरी आहे ह्या काहीचे थेरीचे पण फेल्युअर आहेत, रिझन आहेत. त्यामध्ये पहिलं रिझन आहे एक्सपेरिमेंटली हायपोथाइज्ड इथर वॉज नेवर डिटेक्टेड. तर यांचं मेन असम्पशन जे आहे मेन असम्पशन आहे तर एंटायर युनिवर्स कन्सिस्ट ऑफ ल्युमिनिफरस इथर मीडियम. संपूर्ण विश्व जे आहे विश्वामध्ये तर ल्युमिनिफरस इथर नावाचं मीडियम आहे आणि ह्या मीडियममधून ही लाईट वेव्ह ट्रॅव्हल होत असते. पण एक्सपेरिमेंट करून चेक केल्यानंतर ह्या एंटायर युनिवर्समध्ये कुठेही ल्युमिनिफरस इथर नावाचं मीडियम सापडलेलं नाही. त्यामुळं ही थेरी जी आहे ही थेरी इथं फेल झालेली आहे. कारण ह्या थेरीचा मेन रिझन जे आहे हा ल्युमिनिफरस इथर मीडियम प्रेझेंट आहे असं आहे आणि त्यामधून ही वेव्ह ट्रॅव्हल होत असते. ह्या एका रिझनमुळं ही थेरी फेल झालेली आहे. पण या थेरीने पण मॅक्झिमम कन्सेप्ट जे आहेत रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन हे कन्सेप्ट जे आहेत हे कन्सेप्ट एक्सप्लेन केले. पण ह्यांचं हायपोथाइज्ड इथर मीडियम जे आहे हे मीडियम प्रेझेंट नसल्यामुळे ही थेरी फेल झालेली आहे. हे फेलियरचं मेन रिझन आहे वेव्ह थेरीचं.
नेक्स्ट पॉईंट इज ड्युअल नेचर ऑफ लाईट. तर आपण न्यूटन्स कॉर्पस्कल्स थेरी ही पार्टिकल थेरी आहे. त्यानंतर हायजीन्स जे आहे वेव्ह थेरी ही वेव्ह थेरी आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू हायजीन लाईट इज अ वेव्ह, अकॉर्डिंग टू न्यूटन कॉर्पस्कल्स थेरी लाईट इज पार्टिकल. आपण लाईट इज अ पार्टिकल हे कन्सिडर करून काही कन्सेप्ट जे आहेत फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वगैरे ह्या कन्सेप्ट जे आहेत ह्या कन्सेप्ट पार्टिकल नेचरनं एक्सप्लेन करता येतात, त्या वेव्ह नेचरनं एक्सप्लेन करता आलेलं नाहीत. काही कन्सेप्ट जे वेव्ह नेचरनं एक्सप्लेन केले ते पार्टिकल नेचरला एक्सप्लेन करता आलं नाहीत. त्यामुळं नेक्स्ट जे आहे नेक्स्ट कन्सेप्ट हा ड्युअल नेचर ऑफ लाईट, म्हणजे दोन्ही पण नेचर जे आहेत म्हणजे पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह, दिस इज नोन ॲज ड्युअल. म्हणजे दोन्ही पण नेचर आहेत. त्यामध्ये वेव्ह ही लाईट ही पार्टिकल पण आहे, वेव्ह पण आहे. तर इन द अर्ली 20th century इट वॉज एक्सेप्टेड दॅट लाईट हॅज अ ड्युअल नेचर. तर 20व्या शतकामध्ये सुरुवातीला हे लाईट जे आहे ही लाईट दोन्ही नेचर आहेत हे कन्सिडर केलेलं आहे. इट कॅन एक्झिबिट पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव्ह नेचर अंडर डिफरंट सिच्युएशन्स. पार्टिकल्स ऑफ लाईट आर कॉल्ड फोटॉन्स. तर काही सर्टन कंडिशन्समध्ये ही पार्टिकल पण नेचर असतं, वेव्ह पण नेचर असतं, अँड दिस पार्टिकल इज नोन ॲज फोटॉन. तर याला आपण ड्युअल नेचर म्हणतो. ह्या डायग्राममध्ये दाखवलं हे पार्टिकल्स आहेत लाईट आणि ही वेव्ह पण आहे इकडच्या डायग्राममध्ये दाखवलेले आहे. म्हणजे लाईटला दोन्ही नेचर आहेत, पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह. दिस इज नोन ॲज ड्युअल नेचर ऑफ लाईट. कारण जे पार्टिकल थेरीला जे एक्सप्लेन करता आलं नाहीत फिजिक्समधले काही कन्सेप्ट ते वेव्ह थेरीने एक्सप्लेन केले आहेत, जे वेव्ह थेरीला एक्सप्लेन करता आलं नाही ते पार्टिकल थेरीने एक्सप्लेन केले. त्यामुळे दोन्ही प्रकारचे नेचर हे प्रेझेंट असतात असं कन्सिडर करून ड्युअल नेचर ऑफ लाईट ही नेक्स्ट इन्व्हेंटेड थेरी आहे 20th centuryची मॉडिफाईड थेरी. Next point is light as a wave. Now actually this hygiene theory is failed, but in this chapter we have to study in detail about this light as a wave. तर ह्या ॲक्च्युली संपूर्ण चॅप्टरमध्ये आपण लाईट ॲज अ वेव्ह हे कन्सिडर करून आपण स्टडी करायचं आहे. तर लाईट ॲज अ वेव्हमध्ये लाईट इज ॲन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. तर लाईट ही एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. दीज वेव्ज आर ट्रान्सवर्स इन नेचर अँड consist of tiny oscillating electric and magnetic fields which are perpendicular to each other and to the direction of propagation of the wave. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे ही ज्यावेळी ट्रॅव्हल होते स्मॉल पार्टिकल जे आहे ते ऑसिलेटिंग पार्टिकल्स आहेत इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डचे. आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे दोन्ही एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतात. आणखीन हे दोन्ही जे आहेत इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचे व्हायब्रेशन्स हे डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशनला परपॅन्डिक्युलर असतात. अशी ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. The speed of light in material medium V depends on the refractive index of the medium n. तर लाईटचं स्पीड जे आहे हे स्पीड तर त्या मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती डिपेंड असतं, विच इन टर्न डिपेंड्स ऑन परमिएबिलिटी अँड परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. म्हणजे रिफ्रॅक्ट इंडेक्सवर पण डिपेंड आहे, पण अगेन रिफ्रॅक्ट इंडेक्स अगेन डिपेंड्स अपॉन परमिटिव्हिटी अँड परमिएबिलिटी. तर इलेक्ट्रिक फील्ड असेल तर आपण त्याला परमिटिव्हिटी घेतो, मॅग्नेटिक फील्ड असेल तर आपण त्याला परमिएबिलिटी घेतो. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम सी टू द स्पीड ऑफ लाईट इन मीडियम व्ही. तर रिफ्रॅक्ट इंडेक्स एन जे आहे हा रेशो हा तर स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूममधलं लाईटचं स्पीड डिवाइड बाय मीडियममधलं लाईटचं स्पीड म्हणजे सी बाय व्ही एन इक्वल टू सी बाय व्ही. दिस इज द रिफ्रॅक्ट इंडेक्स रेशो. The refractive index of vacuum is 1 and that of air can be approximated to be 1. तर एअरचं जे आहे एअर आणि व्हॅक्यूम जे आहे ॲक्च्युली व्हॅक्यूमचा रिफ्रॅक्ट इंडेक्स आपण 1 घेतो, पण आपण एअरचा पण ॲप्रॉक्सिमेटली 1 घेतो. ॲक्च्युली 1 नसतो, पण आपण तो एअरचा पण रिफ्रॅक्ट इंडेक्स जे आहे अपवर्तनांक आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, तो रिफ्रॅक्ट इंडेक्स आपण एअरचा 1 घेतो. द रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ द मीडियम डिपेंड्स ऑन द वेवलेंथ यूज्ड. तर मीडियमचा रिफ्रॅक्ट इंडेक्स तो वेवलेंथवरती पण डिपेंड असतो. हे आपण लाईट ॲज अ वेव्ह याविषयी आपण बघितलं. नेक्स्ट पॉईंट इज हायजीन्स थेरी. इन दिस हायजीन्स थेरी फर्स्ट वी विल सी प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. तर सोर्सेस ऑफ लाईट जे म्हणजे काय, प्रकाशची उगमस्थाने ज्याच्यामधून प्रकाश बाहेर पडतो इमिट होतो त्याला आपण सोर्स ऑफ लाईट म्हणतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, प्रायमरी अँड सेकंडरी. त्यामध्ये पहिला आहे प्रायमरी सोर्सेस. तर प्रायमरी सोर्सेसमध्ये प्रायमरी सोर्सेस आर सोर्सेस दॅट इमिट लाईट ऑफ देअर ओन बिकॉज ऑफ देअर हाय टेम्परेचर. तर त्यांच्या हाय टेम्परेचरमुळं हे जे सोर्सेस आहेत हे सोर्सेस त्यांची स्वतःची लाईट
ओन लाईट हे इमिट करतात, उत्सर्जित करतात किंवा बाहेर टाकतात. फॉर एक्झाम्पल सन, स्टार्स, लाईट बल्ब एक्सेट्रा. तर हे जे आहेत ह्यांची हाय टेम्परेचरमुळे ह्याची स्वतःची लाईट जे आहे ती बाहेर पडत असते, इमिट होत असते, रेडिएट होत असते. तर नेक्स्ट आहे सेकंडरी सोर्सेस. सेकंडरी सोर्सेस आर दोज सोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस लाईट ऑफ देअर ओन बट रिसीव्ज लाईट फ्रॉम सम अदर सोर्सेस अँड आयदर रिफ्लेक्ट ऑर स्कॅटर्ड इट अराउंड. तर सेकंडरी सोर्स जे आहेत त्यांची स्वतःची ओन लाईट नसते, तर दुसऱ्या सोर्सपासून ही लाईट रिसीव्ह करतात. रिसीव्ह करून आयदर रिफ्लेक्ट ऑर स्कॅटर, तर ही लाईट रिफ्लेक्ट किंवा स्कॅटर करून परत इमिट करतात, परत बाहेर टाकतात, परत उगम करतात ही लाईट. या प्रकारचे सोर्सेस आहेत त्याला आपण सेकंडरी सोर्सेस म्हणतो. फॉर एक्झाम्पल द मून, द प्लॅनेट्स, ऑब्जेक्ट्स लाईक ह्युमन्स, ॲनिमल्स एक्सेट्रा. तर हे जे आहेत हे सेकंडरी सोर्सेसचे एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट पॉईंट इज वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंट, आता यामध्ये वेव्ह फ्रंटमध्ये बघा ही डायग्राम पाहायची आहे आणखी. आणि व्हॉट इज वेव्ह फ्रंट? द लोकस ऑफ ऑल पॉईंट्स हॅविंग द सेम फेज ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाईम इज कॉल्ड वेव्ह फ्रंट. तर एका ठराविक वेळेनंतर जिथं जिथं लाईट वेव्ह रीच झालेले ते सर्व पॉईंट्स आपण जर कन्सिडर केले, दॅट लोकस ऑफ ऑल दीज पॉईंट्स आर नोन ॲज वेव्ह फ्रंट. Again, there are two types of wavefront. Actually, three types are spherical, plane, and cylindrical. First one is spherical wavefront. In this spherical wavefront, a wavefront is the locus of all points where waves starting simultaneously from O reach at a given instant of time. तर या डायग्राममध्ये बघा ओ पॉईंट आहे. ओ पॉईंट हा पॉईंट सोर्स आहे, इथून लाईट बाहेर पडते, इमिट होते. ही ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये इमिट होणार आहे, या डायरेक्शनमध्ये सर्व डायरेक्शनमध्ये इमिट होईल. सर्व डायरेक्शनमध्ये इमिट झाल्यानंतर एका ठराविक वेळेनंतर ही लाईट वेव्ह जिथं जिथं रीच झालेलं आहे, पोचलेलं आहे, ते पॉईंट जर आपण कलेक्ट केले, फॉर एक्झाम्पल इथून हे इथंपर्यंत पोचलेलं आहे 1 सेकंडमध्ये उदाहरणार्थ, इथून इथंपर्यंत 1 सेकंडमध्ये पोचले उदाहरणार्थ, इथून इथं पोचले उदाहरणार्थ. तर ह्या एका सेकंडनंतर पोचलेले जे लाईट वेव्ह जे पॉईंट्स, हे सगळं पॉईंट जर आपण जोडले तर ही जी डायग्राम तयार होते, ही डायग्राम स्पेरिकल तयार होते, म्हणून आपण याला स्पेरिकल वेव्ह म्हणतो. ही 1 सेकंडची. तसं आपण 2 सेकंडला पण घेऊ शकतो. इथून 2 सेकंडला इथं आलेली लाईट वेव्ह, ही 2 सेकंड नंतर इथं आलेली लाईट वेव्ह, ही 2 सेकंड नंतर इथं आलेले. हे 2 सेकंड नंतरचे सर्व जर पॉईंट्स आपण जोडले तर 2 सेकंड नंतरची वेव्ह फ्रंट तयार होईल आणि याचा पण सेफ स्पेरिकल असेल. त्याची त्या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे. तर लाईट ही जी वेव्ह जी आहे इकडून ट्रॅव्हल झाल्यानंतर फायनाईट डिस्टन्सला हे एका पर्टिक्युलर टाईमनंतर रीच झालेले जे पॉईंट्स आहेत, पोचलेले पॉईंट जे आहेत, हे पॉईंट्स आपण जोडले, हे दिसतात बघा, हे स्पियर्स, हे स्पियर तयार झाले आहेत. आपण पार्ट ऑफ स्पेअर दाखवलेलं आहे. तर पार्ट ऑफ स्पेअरमध्ये हे हा पार्ट आपण दाखवला आहे. असे हे जे कर्व्स आहेत, हे जे कर्व्स आहेत, हे कर्व्स स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहेत. तर या डायग्राममध्ये इथं हे हायलाईट्स आता येत आहेत. हा हे जे आहेत ना, हे स्पेरिकल वेव्ह फ्रंट असे बघा, हे स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहेत. लाईट वेव्स प्रोड्युस्ड बाय अ लाईट सोर्स ट्रॅव्हल इन ऑल डायरेक्शन्स अवे फ्रॉम द सोर्स अँड प्रोपॅगेट इन 3 डायमेन्शन्स. सच अ वेव्ह इज कॉल्ड स्पेरिकल वेव्ह. तर लाईट वेव्ह जे आहे 3 डायमेन्शनमध्ये ऑल डायरेक्शनमध्ये मूव्ह झाल्यानंतर एका पर्टिक्युलर टाईमनंतर आपण जे पॉईंट्स जोडल्यानंतर जे पॉईंट्स कन्सिडर केले, लोकस ऑफ ऑल पॉईंट्स, दिस टाईप ऑफ वेव्ह इज नोन ॲज स्पेरिकल वेव्ह फ्रंट. या डायग्राममध्ये दाखवली स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहे. नेक्स्ट टाईप इज प्लेन वेव्ह फ्रंट. आता प्लेन वेव्ह फ्रंटसाठी कन्सिडर अ स्पेरिकल वेव्ह फ्रंट विच हॅज ट्रॅव्हल्ड अ लार्ज डिस्टन्स अवे फ्रॉम द सोर्स. जर आपण स्पेरिकल जी वेव्ह फ्रंट आहे ह्या स्पेरिकल डिस्टन्सनं व्हेरी लार्ज डिस्टन्स जर कवर केलं, तर इफ यू टेक अ स्मॉल पोर्शन ऑफ दिस वेव्ह फ्रंट इट विल ॲपियर टू बी प्लेन सरफेस विथ द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन परपेंडिक्युलर टू इट इज कॉल्ड प्लेन वेव्ह फ्रंट. ही जी स्ट्रेट लाईन आहे, आपण लॉंग डिस्टन्स जर आपण घेतलं, ही लॉंग डिस्टन्समधला स्मॉल पार्ट जे आहे, स्मॉल पार्ट आपण प्लेन घेऊ शकतो, आपण स्ट्रेट लाईन घेऊ शकतो. हे दाखवतो हे डायग्राम्स आहेत. हे यामध्ये व्हेरी लॉंग डिस्टन्स असेल ना, तर व्हेरी लॉंग डिस्टन्सच्या केसमध्ये स्पेरिकल वेव्हच्या, तर त्याचा पार्ट जे आहे हा पार्ट आपण प्लेन वेव्ह कन्सिडर करू शकतो. दिस इज प्लेन वेव्ह फ्रंट. डायग्राममध्ये दाखवलं बा, ही जी वेव्ह फ्रंट आहे इकडे ॲक्च्युली व्हेरी लॉंग डिस्टन्सला आपण हे इन्फायनाईट डिस्टन्सला हे स्पेरिकल सरफेस आहेत, हे दाखवलं. हे बघा येलो लाईन्स या, हे स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहे. पण आपण ह्याचा छोटा पार्ट जर घेतला, हा पार्ट स्ट्रेट दिसतो म्हणून आपण ते ही प्लेन वेव्ह फ्रंट आपण कन्सिडर केलेलं आहे. नेक्स्ट वन इज इफ द सोर्स ऑफ लाईट इज लिनियर, दॅट इज अलॉंग लाईन, द वेव्ह फ्रंट विल बी सिलेंड्रिकल वेव्ह. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल ट्यूबलाईट जर सारखा जर आपल्याला शेप असेल सोर्स ऑफ लाईटचा, त्यामधून जी वेव्ह इमिट होईल ती सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट असेल.
फॉर एक्झाम्पल इथं सिलेंड्रिकल सोर्स दाखवला आहे बघा, यामधून जी वेवफ्रंट तयार होते ही सिलेंड्रिकल वेवफ्रंट तयार होते. हा लिनियर सोर्स लाईट सोर्स आहे आणि ह्याची ही सिलेंड्रिकल वेवफ्रंट तयार होते. सिलेंडरसारखा शेप तयार झाला आहे, मग आपण याला सिलेंड्रिकल वेवफ्रंट असे म्हणतो. Next point is hygiene's principle. Now, according to this hygiene's principle, each point on a wavefront acts as secondary source of light. जे आपण वेवफ्रंट घेतो, लोकस ऑफ ऑल पॉईंट्स जे आहेत वेअर वेव रिच्ड सायमल्टेनियसली, म्हणजे एका सोर्सपासून जी लाईट एका ठराविक टाईमनंतर एका सर्व पॉईंट्सना जे पोचलेले आहे ते सगळे पॉईंट्स आपण जोडले की त्याला आपण वेवफ्रंट म्हणतो. हे जे वेवफ्रंटचे पॉईंट आहेत, हे वेवफ्रंटचे पॉईंट्स सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ॲक्ट होतात. सेकंडरी सोर्स म्हणजे काय, तर त्याची ओन लाईट नसते, स्वतःची लाईट नाही, दुसऱ्या सोर्सपासून आलेली लाईट ते ॲब्सॉर्ब करायची आणखीन एकतर रिफ्लेक्ट करायची किंवा डिफ्रॅक्ट करायची. ह्याला आपण सेकंडरी सोर्स म्हणतो. इमिटिंग सेकंडरी लाईट वेव्स कॉल्ड वेवलेट्स, ते जे बाहेर पडणारे जे वेव्ज आहेत त्याला आपण सेकंडरी वेवलेट म्हणतो. इन ऑल डायरेक्शन, तो सर्व जे पॉईंट्स आहेत ते सर्व पॉईंट्स ऑल डायरेक्शनमध्ये परत लाईट इमिट करतात. विच ट्रॅव्हल विथ स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम, परत ती पण लाईट ही स्पीड ऑफ लाईट दॅट इज वेलॉसिटी ऑफ लाईट सी दॅट इज 3 × 10⁸ एवढ्या स्पीडनं जात असते. द न्यू वेवफ्रंट कॅन बी ऑब्टेन्ड बाय टेकिंग द एनव्हलप ऑफ दीज सेकंडरी वेवलेट्स ट्रॅव्हलिंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन. परत त्यांच्या पण आणि परत आपण नेक्स्ट सेकंड वेवफ्रंट आपण काढू शकतो, त्याला आपण सेकंडरी वेवलेट म्हणतो. अँड दस द एनव्हलप ऑफ सेकंडरी वेवलेट इन फॉरवर्ड डायरेक्शन, द वेवलेट्स ट्रॅव्हलिंग इन बॅकवर्ड डायरेक्शन आर इनइफेक्टिव्ह. तर त्यामध्ये आपण काढलेल्या वेवलेट जे आहेत, ह्या वेवलेट ह्या फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये इफेक्टिव्ह असतात पण बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये इफेक्टिव्ह नसतात. तर डायग्राममध्ये बघा, हे जे कलर जे आहे, ही रिंग ही स्पेरिकल शेप आहे. हे लोकस ऑफ ऑल पॉईंट्स वेअर वेव रीच सायमल्टेनियसली, तर थांबवल्यानंतर हे आपल्याला पॉईंट दिसतात बघा पॉज केल्यानंतर. हे जे पॉईंट्स आहेत हे, तर हे वेवफ्रंट आहेत. हे लोकस ऑफ ऑल पॉईंट्स वेअर वेव रीच सायमल्टेनियसली, एकाच वेळी वेव जिथं रीच झालेले आहे ते सर्व पॉईंट्स आपण घेतलेले आहेत. आणि हे जे सर्व पॉईंट्स आहेत अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल, हे सर्व पॉईंट्स सेकंडरी सोर्स ऑफ लाईटने ॲक्ट होतात. सेकंडरी सोर्स म्हणजे काय, यांना ह्या प्रायमरी सोर्सची लाईट जी मिळालेली आहे, ही प्रायमरी सोर्सची लाईट ॲब्सॉर्ब करून परत हे सोर्स काय करायला येतात, परत ती लाईट रिरेडिएट किंवा रिफ्लेक्ट करायला किंवा डिफ्रॅक्ट करायला, आणि परत ते जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स सोर्स ऑफ लाईटसारखे ॲक्ट होतात. पण ते सेकंडरी सोर्स आहेत कारण त्यांची स्वतःची लाईट नाही. इकडून आलेली ही प्रायमरी लाईट जी आहे, ही लाईट त्यांनी घेतलेली आहे, आणखीन रिफ्लेक्ट किंवा डिफ्रॅक्ट केले. आणखीन इथून बघा हे पॉईंट्स आहेत ना, हे पॉईंट्स परत ते लाईट बाहेर आता इमिट करतील आणि त्या प्रत्येक बाहेर लिमिट केलेलं लाईट जे आहे त्यांचे पण आपण जर पर्टिक्युलर टाईमनंतर हे लोकस पॉईंट जोडले तर हे सर्कल्स, छोटे छोटे सर्कल तयार होईल, असे डायग्राम तयार होईल. हे सेकंडरी जे वेवफ्रंट तयार झालं त्याला सेकंडरी वेवलेट म्हणतो. असे पुढं आपण वेगवेगळ्या टाईमसाठी आपण हे वेवफ्रंट जे आहेत सेकंडरी वेवलेट्स आपण काढू शकतो यामध्ये. दिस इज हायजीन्स प्रिन्सिपल. नेक्स्ट वन इज प्लेन वेवफ्रंट. नाउ हायजीन्स कन्स्ट्रक्शन फॉर दिस प्लेन वेवफ्रंट. आपण प्लेन वेवफ्रंट जे ही प्लेन वेवफ्रंट आपण हायजीन्सच्या प्रिन्सिपलनुसार आपण प्लेन वेवफ्रंट आपण इथं ड्रॉ करायचे आहे. त्यासाठी आपण हे डायग्राम घेतलेले कन्सिडर केले आहे. लेट अस फर्स्ट कन्सिडर अ प्लेन वेवफ्रंट ए बी ॲट टाईम t=0 ॲज शोन इन ए बी दॅट इज इन फिगर ए. फिगर एमध्ये आपण ए बी दाखवलं बघा, ए टू बी हे प्लेन वेवफ्रंट आहे. ह्या प्लेन वेवफ्रंट जे आहे हे लोकस ऑफ ऑल पॉईंट्स वेव रिच्ड सायमल्टेनियसली, हे लोकस ऑफ पॉईंट्स आपण घेतले आहेत. ही प्लेन वेवफ्रंट आहे. आता या प्लेन वेवफ्रंटवरचे सर्व पॉईंट जे आहेत हे अकॉर्डिंग टू हायजीन्स थेरी, अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल, each point on this wavefront will act as secondary source of light and will emit spherical wavelets. तर ए बी जे आहे ही ए बी लाईनवरचे सर्व पॉईंट्स काय करतील, इकडून आलेली प्रायमरीची लाईट ही घेतील, आणखीन परत रिफ्लेक्ट किंवा डिफ्रॅक्ट करून ऑल डायरेक्शनमध्ये परत ही लाईट इमिट करतील. तर ही जी इमिट केलेली लाईट आहे ही पण स्पेरिकल वेवलेट्स आहेत. द वेवलेट्स ट्रॅव्हलिंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन आर इफेक्टिव्ह अँड बॅकवर्ड ट्रॅव्हलिंग वेवलेट्स आर इनइफेक्टिव्ह. ॲक्च्युली हे स्पेरिकल शेप हा दोन्ही डायरेक्शनला येतो, पण हे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये हे इफेक्टिव्ह आहे. बॅकवर्ड डायरेक्शनचा हा हाफ सेमी सर्क्युलर पार्ट आपण दाखवलेला नाही, हे हाफ सेमी सर्क्युलर पार्ट दाखवलं आहे कारण ही इकडून इकडे लाईट वेव चाललेली आहे. त्यामुळे फॉरवर्ड डायरेक्शन जे आहे ह्या फॉरवर्ड डायरेक्शनमधली वेवलेट जी आहे ही इफेक्टिव्ह आहे. बॅकवर्ड डायरेक्शनची वेवलेट इफेक्टिव्ह नाही, त्यामुळं हा हाफ पार्ट आपण स्पेरिकल सरफेसचा दाखवलेला नाही यामध्ये. द वेवलेट्स विल बी इन द फॉर्म ऑफ हेमिस्फियर्स अँड ॲट a later time t=T, the radius of the hemisphere will be vt where v is the speed of light. तर आपण वेलॉसिटी इंटू टाईम केल्यानंतर ही जी डिस्टन्स आहे एवढे हे आपण स्पिअर जे काढलेत हे जे ही सेकंडरी वेवलेट्स आहेत, ह्या स्पेरिकल वेवफ्रंट हे सेकंडरी वेवलेट आहेत. आणि सर्वांना जे आपण कॉमन टँजंट काढल्या, ही कॉमन टँजंट ए डॅश बी डॅश जे आहे ही ए डॅश बी डॅश. द वेवफ्रंट ॲट टाईम t विल बी एनव्हलप ऑफ ऑल दीज हेमिस्पेरिकल वेवलेट्स अँड विल बी
प्लेन ए डॅश पी डॅश ॲज शोन इन फिगर. तर हे ए डॅश पी डॅश जे आहे हे ए डॅश पी डॅश ही वेवफ्रंट आफ्टर टाईम टी, कॅपिटल टी टाईम एवढ्या टाईमनंतरची ही वेवफ्रंट आहे सेकंडरी. त्यानंतर हे जे स्पेरिकल सरफेस आहे हे सेकंडरी वेवलेट्स आहेत आणि ए बी हे प्रायमरी वेवफ्रंट आहे. हे आपण हायजिन्स कन्स्ट्रक्शन फॉर प्लेन वेवफ्रंट पाहिलं आपण. Next one is spherical wavefront. Again, Huygens construction for spherical wavefront. Now consider this diagram. In this case, similarly, the position of spherical wavefront at time t equals 0 as shown in figure AB, that is B figure. A B figure मध्ये आपण AB जे ही पोझिशन आहे स्पेरिकल वेवफ्रंटची. AB हे इथं सोर्स आहे. इथून गेलेलं लाईट जे आहे हे एका ठराविक वेळेनंतर ठराविक टाईमनंतर हे जे पॉईंट्स रीच झाले ते सर्व पॉईंट्स आपण जोडले की ही स्पेरिकल वेवफ्रंट तयार झाले. आणि या स्पेरिकल वेवफ्रंटचे पॉईंट जे आहेत हे सर्व पॉईंट्स ए बी ह्यानं पण दाखवले आहेत. स्पेरिकल वेवफ्रंट हे सगळे पॉईंट्स सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ॲक्ट होतील. द वेवलेट्स इमिटेड इन द फॉरवर्ड डायरेक्शन बाय पॉईंट ऑन ए बी विल बी हेमिस्पेरिकल ॲज शोन इन फिगर. तर हे जे ए बी जे आहेत हे सर्व पॉईंट्स सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ॲक्ट होतील आणि परत ऑल डायरेक्शनमध्ये ही लाईट इमिट करतील. पण ही ओनली फॉरवर्ड डायरेक्शन लाईट इफेक्टिव्ह असते म्हणून आपण हाफ पार्ट एवढा दाखवला आहे सेमी स्पेरिकल. हे बॅक साईडचा हाफ पार्ट दाखवलेला नाही कारण बॅकवर्ड डायरेक्शनचा हा वेवलेट जे इफेक्टिव्ह नसते. हे फॉरवर्ड डायरेक्शनचे सगळे हे जे आहेत सर्व हेमिस्पेरिकल हे डायग्राम दाखवले आहेत हे वेवलेट्स आहेत. तर ह्या सेकंडरी वेवलेट्स आहेत ह्या. आणि या सेकंडरी वेवलेटला आपण जर कॉमन टँजन काढली ही तर ही वेवफ्रंट ॲट टाईम टी आहे. तर हे सगळे सोर्स ऑफ लाईट सेकंडरी सोर्स ऑफ लाईट दाखवले बघा. सेकंडरी सोर्स आहेत हे ए बीचे. त्यानंतर हे सेकंडरी वेवलेट्स आहेत. ह्या स्पेरिकल हाफ सेमी स्पेरिकल दाखवलेत ना हे सेकंडरी वेवलेट्स आहेत. आणि सर्वांना जे कॉमन टँजन काढले ही वेवफ्रंट ॲट टाईम टी टाईमनंतर वेवफ्रंट आहे. हे स्पेरिकल वेवफ्रंट हायजिन्स कन्स्ट्रक्शन फॉर स्पेरिकल वेवफ्रंट. ॲट टाईम टी द रेडियस ऑफ दीज स्पियर्स विल बी व्ही इंटू टी अँड देअर एनव्हलप विल बी अ स्पेरिकल सरफेस ए डॅश पी डॅश. तर ही एनव्हलप आणि ए डॅश पी डॅश ही स्पेरिकल सरफेस आहे. Thank you for watching this video and keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.